नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नाशिकच्या गाय बाजारमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागं नाशिकचा गाय बाजार भरलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही मागे. मित्रांनो आज आपण बघणार आहेत नाशिकच्या गाय बाजारमध्ये काय भाव चाललेला आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही मागं पण गाई वगैरे दिसतच असेल तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो पण आपण आपल्या चॅनलवरती नवीन असेच व्हिडिओ अपलोड करत असतो मार्केटचे. त्याच्यामध्ये गाई, शेळ्या, मेंढ्या किंवा म्हशी असं आपण सर्व बाजार कव्हर करत असतो. मित्रांनो नाशिक जिल्ह्यातले तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आजचा बाजारभाव काय चाललेला आहे. मित्रांनो गाईंचा नाशिकचा हे बघू शकता. मित्रांनो तुम्ही नाशिकला आज जो गाई बाजार आलेला आहे, आज माल थोडा कमी आलेला असल्यामुळं आपण बघणार आहेत की काय भाव चाललेला आहे. मित्रांनो मार्केटला जर जास्त गाई आल्यात तर रेट थोडासा असतो. इथं बघू शकतो आपण ही गाई आहे, गाईचं बघूया मित्रांनो आपण काय सांगतायत वगैरे. आता तुमची ना काय सांगितली जे एकदा सांगितले का? हे बघू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर गाय आहे. कास वगैरे पण बघू शकता तुम्ही. हां ना एकच नंबर बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण विचारू दादा त्यांना काय बघू शकता तुम्ही. काय मित्रांनो एकच नंबर काय गाभण आहे का दादा? हे किती दिवसाची गाभण आहे? आता ते गाय 8-10 दिवस घेईन. हा का? दूध वगैरे काय सांगता याचं? एका टायमाला 12 लिटर दूध होतं. 12 लिटर आहे का? आणि आता किती झोप्यामध्ये आहे? आता दुसऱ्याने आता दुसऱ्यामध्ये आहे का? आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना. आपलं नाव पैठण शेख आहे. हां मोबाईल नंबर 83 90 39 54 37. अच्छा आपण कुठले आहे ना? इथलेच आहे नाशिक नाशिकचे वडाळी गावातले ना. आपण प्रत्येक बाजारात असतो का इथं बुधवारला? नाशिकचं राहतो आपला मालेगावचं राहतो. अच्छा अच्छा नाशिक आणि मालेगाव दोन बाजार करता का तुम्ही? मित्रांनो जर कोणाला गाई घ्यायची असेल तर तुम्ही नाशिक आणि मालेगाव दादा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे बाजारामध्ये असतात आणि अशा टॉप क्वालिटीच्या गाई घेऊन येत असतात मार्केटला. मित्रांनो बघू शकता गाईची क्वालिटी वगैरे. हे बघा मित्रांनो कास वगैरे त्याची. हे बघा मित्रांनो एकच नंबर गाय आहे. हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडंसं मागं जाऊन. कास वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा कास एकच नंबर गाय आहे. मित्रांनो ज्याला कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही दादा त्यांच्याशी संपर्क करू शकता. आपण त्यांचं नाव मोबाईल नंबर घेतलेला आहे. वडाळी गावामधले आहेत मित्रांनो दादा ते. तुम्ही नक्की संपर्क करा यांच्याशी एक वेळेस. चला ठीक आहे दादा. अजून बघूया मित्रांनो इकडं पण एक गावरान गाय दिसते. विचारूया बरं आपण दादा त्यांनी काय सांगितलं आहे. हे बघू शकता तुम्ही गाय शेतकऱ्याची. मित्रांनो काय सांगितले दादा हिचे? 60,000 का? कुठले आपण? हां तारवानगर. शेतकरी का व्यापारी? शेतकरी आहे का? हे गाभण आहे का दुधाला आहे? हां का? पहिला रुई का दुसऱ्यामध्ये का? दूध वगैरे काय आहे याचं पहिल्याच दिलेलं बरं काही नाही? हां का? हे बघा मित्रांनो आणि किंमत किती सांगितली? 60,000 ना? 60,000 सांगितले मित्रांनो. पहिल्यामध्ये 8 लिटर दूध दिलेली आहे. दुसऱ्यामध्ये नक्कीच त्याचं वाढणार आहे मित्रांनो. कास वगैरे वरून तुम्हाला कळून जाईल की गाय कशी आहे. हे बघू शकता तुम्ही एकच नंबर गाय आहे मित्रांनो. आपण विचारून बघूया दादा त्यांना नाव आणि मोबाईल नंबर. दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर कळेल का? नाव आणि मोबाईल नंबर? हां का? ठीक आहे काय हरकत नाही. बघू शकता मित्रांनो दादा त्यांना मोबाईल नंबर लक्षात नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल नंबर तर भेटला नाही. कारण शेतकरी मित्रांनो शेतकरी ना एखाद गाय विक्रीसाठी आणत असतात पण त्यांना वारंवार कॉल येत असल्यामुळे ते नंबर देत नाही मित्रांनो. पण मी तुम्हाला रेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही एक 8 ते 10 दिवस घेणार आहे. चला बघूया मित्रांनो. पुढं अजून एक गाय दिसते. आपण जास्त करून शेतकऱ्यांशीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. काय सांगितले दादा हिचे? हां 30,000 आहे का? गाभण आहे का खाली आहे? किती महिन्याची गाभण आहे? 8 दिवस बाकी आहे का? अच्छा बघा मित्रांनो 8 ते 10 दिवस बाकी आहे तिचेवाले. 30,000 रुपये सांगते दादा ते. ही शेतकरी कुठले बाबा आपण? रवडगावची आहे का? अच्छा म्हणजे गावाजवळचीच आहे आमचेवाले. बघू शकता. 80
हे बघू शकता मित्रांनो 30,000 सांगितले मित्रांनो. जर कोणाला घ्यायचे असेल तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. त्या साईडला पण काही गाई दिसत नाही मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि एक एक गाई दाखवण्याचा ही पण मोठी गाय आलेली मित्रांनो. हे बघा इथे एक व्यवहार चाललेला आहे, आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. व्यवहार आपण दादा त्यांना एक दादा मला फक्त एक जाणून घ्यायचं आहे की जो आपण हा जो तुम्ही आता व्यवहार करत होते याचा व्यवहार कसा होतो बरं, म्हणजे नाही का तो समजेल का आपल्याला, सांगताल का शेट थोडंसं? म्हणजे जे तुम्ही आता व्यवहार करत होते ना 5 बोटाची 50 बी होत्या, अच्छा 500 बी होत्या, 5000 बी होत्या. पण मग ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये कसे ओळखता, म्हणजे थोडक्यात सांगायचं बुवा. तसा अभ्यास करायचा. अभ्यास करायचा राहतो. हा का? अच्छा 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 अच्छा. बरं काय मागितले मग यांनी आता? मागितली मी ते 45,000ची, ते 75,000 सांगू राहिले. कुठल्या गाईचे? हे गाईचे हे गाईचे का? अच्छा किती मागितले? 45ची मागितली. अच्छा आणि त्यांची ऑफर काय? 75 म्हणून राहिली. हा का? हे बघा मित्रांनो काय आहे, एकच नंबर गाभण आहे का ही पण? हा का? किती दिवस गेला अजून गणायला? 8 दिवस गेल का? हे बघू शकता मित्रांनो काय आहे, दादा त्यांची आहे. हे बघू शकतो 75 मागितले, 45ला सांगण्यात आलेली आहे. ही पण तुमचीच आहे का? हा हिचे काय सांगितले ना? 35,000 35 आहे का? गाभण आहे का ही? गाभण. हा का? किती दिवस गेला अजून? 8 दिवस घ्या, 8 दिवस. हा का? हे बघा मित्रांनो 35,000 सांगितलेली आहे, 8 दिवस गेली पण. हे बघा मित्रांनो गाई आलेली आहे तिकडं पण, हे बघू शकता तुम्ही. मार्केट मित्रांनो फार एवढं मोठं राहत नाही, पण मग गाई क्वालिटीच्या येऊन जातात मित्रांनो. इथं जास्त करून शेतकऱ्यांच्या गाई असतात आपल्या गावरान टाईपमध्ये, जातीवंत फार कमी असतात. हे बघू शकता तुम्ही गाईंची क्वालिटी एकच नंबर मित्रांनो. हे बघा तुम्ही या साईडला पण आलेले आहेत मित्रांनो, हे पण एक गावरान गाई आहे, ह्या इथं आहेत परत गावरान. हे बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे मित्रांनो. आणि काय जर शेतकरी जागेवरती असला तर आपण त्यांचं कवर करण्याचा प्रयत्न करतो किंवा मोबाईल नंबर घेण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता ह्या पण एक गावरान गाय आलेले आहेत या साईडला मित्रांनो. ही पण एक चांगली गाय आहे, जनलेली मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे मित्रांनो. या साईडला पण बघू शकता तुम्ही. आणि आज माल थोडा कमी आलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळं. नाहीतर नाशिक मार्केटला गाईंचं फार मोठा म्हणजे बाजार असतो आणि फार माल पण येत असतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, हे पण एक टॉप क्वालिटीची गाय आलेली मित्रांनो गावरांमध्ये. हे बघू शकता तुम्ही जनलेली आहे आणि ह्या साईडला सर्व जातीवन आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, राजू बाबा हे बघू शकता मित्रांनो. एकच नंबर गाय मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, एकच नंबर गाय मित्रांनो. बघू शकता जनलेली, एक जनलेली मित्रांनो. असंच मार्केटला आज माल कमी आल्यामुळे आपण आपला व्हिडिओ इथंच समाप्त करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण आपण असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहेत आपण नाशिकचा म्हैस बाजार. तर चला मित्रांनो भेटूया मग म्हैस बाजाराच्या याच्यामध्ये, बघूया तिथला बाजारभाव काय चाललेला आहे मित्रांनो. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.